स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या आर.पी. मराठी स्टोरीज या चॅनलमध्ये. चला सुरुवात करूया आपल्या आजच्या भागाला. वसंतला कार्तिकची प्रेयसी नेमकी कोण आहे हे जाणून घेण्याची प्रचंड उत्सुकता होती. म्हणून त्याने हळूच सुमतीकडून माहिती काढायचा प्रयत्न केला. पण ती शांतपणे म्हणाली, मला खरंच काही माहिती नाही सर. फक्त एवढंच माहीत आहे की कार्तिक लहानपणापासून कोणावर तरी प्रेम करत होता. खरंच तुला कोण आहे ते माहीत नाही? वसंतने पुन्हा विचारलं. नाही, खरंच माहिती नाही. सुमतीने मुद्दामच अनभिज्ञ असल्यासारखं उत्तर दिलं. सुमतीकडून काहीच हाती न लागल्यावर वसंतने ही गोष्ट रवीच्या कानावर घातली. रवी मात्र शांतपणे म्हणाला, वसंत, त्याचं प्रेम होतं किंवा नव्हतं, त्याचा आपल्याला काय संबंध? वसंत लगेच म्हणाला, तू समजत नाहीस. त्याचं प्रेम होतं हा प्रश्न नाही, पण त्याने तुझ्या बहिणीला हे कधीच सांगितलं नसेल. मला अवनी चांगली माहिती आहे. तिला ज्या माणसांवर प्रेम असतं त्यांनी जर विश्वासघात केला तर ती आयुष्यभर त्यांच्याकडे पुन्हा पाहतही नाही. त्यात कार्तिक तिचा नवरा. मग तिची प्रतिक्रिया काय असेल कल्पना कर. रवी विचारात पडला. वसंत पुढे म्हणाला, हे नक्की यशस्वी होईल. आधीच दोघं नवरा बायकोसारखे राहत नाहीत, फक्त एकाच घरात राहतात. आपण थोडं अंतर अजून वाढवू. रवीलाही ही कल्पना पटली. त्या संध्याकाळी कार्तिक घरी नसताना वसंत अवनीला भेटायला गेला. नेहमीच्या गप्पा झाल्यावर तो मुद्द्याला हात घालत म्हणाला, अवनी, मला एक गोष्ट कळली. काय? रवीचं कार्तिकच्या बहिणीसोबत लग्न ठरणार होतं, म्हणूनच तुमचं लग्न इतक्या घाईघाईत झालं म्हणे, आणि लग्नासाठी तूच पुढाकार घेतलास असंही ऐकलं. अवनीने शांतपणे मान हलवली. त्या दिवसाची आठवण तिच्या डोळ्यांसमोर उभी राहिली. त्या क्षणीच तिने कार्तिकला मनोमन आपल्या आयुष्याचा जोडीदार म्हणून स्वीकारलं होतं. तिच्या ओठांवर नकळत हसू उमटलं. पण वसंत पुढे म्हणाला, पण बघ, तू रवीसाठी स्वतःचं आयुष्य त्याग केलंस, पण कार्तिकचं काय? अवनीच्या भुवया उंचावल्या. म्हणजे? तू लग्न करायचं म्हणालीस म्हणून त्याला सगळ्यांसमोर होकार द्यावा लागला. पण कार्तिकलाही काही स्वप्न असतील ना, कदाचित कोणावर प्रेमही असेल. हे ऐकताच अवनीच्या चेहऱ्यावरचा भाव बदलला. वसंतच्या मनात आनंदाची लहर उठली. तो पुढे म्हणाला, मी असं ऐकलंय की कार्तिकचं लहानपणापासून एका मुलीवर प्रेम होतं, पण तुमचं लग्न अचानक झालं आणि आता तुमच्या दोघांचं आयुष्य अडचणीत आलं आहे. अवनी मात्र मनात म्हणाली, हा माणूस वेडा आहे का? पण वसंत निघेपर्यंत तिने चेहऱ्यावर कोणताही भाव येऊ दिला नाही. तो गेल्यावर तिने कार्तिक कुठे आहे याची चौकशी केली. तो शहरात गेला असल्याचं समजलं. लगेचच तिने पांडूला फोन लावला आणि वसंतने सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्याला सांगितली. त्यावेळी पांडू वेदिकाने दिलेलं गरमागरम चिकन सूप पीत होता. तो हसत म्हणाला, काय सांगू, कालच आलेल्या वसंतला तुझ्या नवऱ्याबद्दल इतकं माहीत आहे, पण तुलाच काहीच माहिती नाही. बिचारी तू. अवनी लगेच चिडून म्हणाली, समोर ये, मग तुझं डोकंच फोडेन. खरं काय ते सांग. पांडू हसत म्हणाला, डोकं फोडलंस तरी उत्तर हेच असेल. काय उत्तर? तुझा नवरा कॉलेजला जात असतानापासून प्रत्येक मुलीकडे पाहून तिच्याशी मैत्री करण्याचा प्रयत्न करायचा. पांडू, मार खाशील. अगं खरंच. शाळेत आवळे विकणाऱ्या आजीपासून ते फळं विकणाऱ्या ताईंपर्यंत कोणालाच सोडलं नव्हतं. अवनी दातोट खात म्हणाली, एकदा माझ्या हातात सापडलास ना, मग बघ. पांडू अजून चिडवत म्हणाला, विश्वास ठेव किंवा नको ठेवू, पण नीट विचार करून बघ. लग्न होऊन इतके दिवस झाले, कार्तिकने कधी तुला खरंच बायको म्हणून पाहिलं आहे का? हे सगळं त्या जुन्या प्रेमाचाच परिणाम आहे. अवनीचा राग शिगेला पोहोचला. पांडू, तुझं घर चव्हाणांच्या वाड्यापासून चौथंच ना? पांडू लगेच आवाज बदलून म्हणाला, आपण ज्या ग्राहकाला कॉल करत आहात त्यांनी सध्या गाव सोडून थेट परदेशात पलायन केलं आहे. कृपया त्यांच्या घरी जाऊन त्रास देऊ नये ही नम्र विनंती. वेदिकाचा मेसेज येण्याआधीच अवनीने पांडूला पुन्हा फोन करून चिडवत विचारलं, मी जे विचारलं त्याचं उत्तर अजून दिलंच नाहीस. समोर आलास ना तर तोंड फोडेन. पांडू हसत म्हणाला, तू तेही करशील, पण आधी शांतपणे ऐक. अगं, त्याच्यावर कोण प्रेम करणार? माझ्याशी भांडायलाच त्याला वेळ पुरत नसे, प्रेम करायला कुठून वेळ मिळणार? पांडू, अवनीने रागाने ओरडताच तो पुन्हा म्हणाला, अगं गंमत केली, जा आता, मला तरी शांतपणे सूप पिऊ दे. असं म्हणत त्याने फोन ठेवून दिला. अवनीने आता थेट कार्तिकलाच विचारायचं ठरवलं. इतक्यात वेदिकाचा मेसेज आला, वहिनी, तुम्ही पांडूकडे दादाच्या प्रेमाबद्दलच विचारलं ना?
हो वहिनी, दादा लहानपणापासून एका मुलीवर प्रेम करत होता. तिच्या नावाचं टॅटूही काढलं होतं आणि त्यासाठी आईकडून चांगलाच मारही खाल्ला होता. पण त्याचं लग्न मात्र होऊ शकलं नाही. तो मेसेज वाचून अवनी क्षणभर गोंधळली, पण तिचं मन तरीही कार्तिकवरच विश्वास ठेवत होतं. त्याच वेळी वसंत पुन्हा तिच्याकडे आला. अवनी, गेलेलं ते गेलं. मी गावात तुझ्यासाठी चौकशी केली. तेव्हा समजलं की कार्तिक कोणावर तरी जीवापाड प्रेम करत होता. पण काळजी करू नकोस, आता त्यांचा काही संबंध नाही. अवनीने लगेच विचारलं, वसंत, तू हे सगळं का शोधतोयस? तो थोडा हळखळत म्हणाला, ते तुझ्यासाठी. माझ्यासाठी? हो. काही झालं तरी तू माझ्या प्रेमात होतीस. तुझं लग्न अनपेक्षितपणे झालं, पण मी तसं दुर्लक्ष करू शकलो नाही. तू एका जबाबदार माणसासोबत सुखाने राहावीस एवढीच इच्छा आहे. अवनीकडे त्याच्या बोलण्याचं उत्तर नव्हतं. ती फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहत राहिली. वसंत पुन्हा म्हणाला, मी माझं काम पूर्ण करून गावातून जाण्यापूर्वी तू पुन्हा आधीसारखी आनंदी झाली पाहिजेस. हो. आज शेताचं काम 5लाच संपलं. कुमारही चव्हाणांच्या वाड्यात जाऊन आला होता. पण कार्तिक अजून घरी आला नाही का? अवनी शांतपणे म्हणाली, का नाही? तो तर तुझ्या अगदी मागे उभा आहे. वसंत दचकून मागे वळला. कार्तिक त्याच्याकडे थंड नजरेने पाहत उभा होता. हा कधी आला असा विचार करत वसंत तिथून निघू लागला. पण कार्तिकने त्याच्या खांद्यावर हात ठेवून त्याला थांबवलं आणि हसतच म्हणाला, वसंत सर, तुमचं काम ना चव्हाणांच्या वाड्यात राहणाऱ्या रवीसोबत आहे, ना माझ्या घरी राहणाऱ्या माझ्या बायकोसोबत. तुम्ही तुमच्या कामाकडे लक्ष दिलं तर बरं होईल. नाहीतर मला तुमच्याकडे लक्ष द्यावं लागेल. आणि गावात माझ्याबद्दल चौकशी करत फिरू नका. काही विचारायचं असेल तर थेट मलाच विचारा. वसंत काही न बोलता निघून गेला. कार्तिकने दरवाजा बंद केला. तेवढ्यात पांडू आत येत होता. कार्तिक त्याच्याकडे पाहत म्हणाला, आज माझ्याच नशिबी सगळे आलेत बहुतेक. आत्ताच एकाला हाकललं, आता हा दुसरा गर्लफ्रेंडची गोष्ट काढायला आला. पांडू त्याच्या पुढून चालत जात म्हणाला, कुणाचं लेकरू एकटंच उभं राहून स्वतःशीच बोलतंय. बहुतेक वेडं झालंय. देवा, याचं रक्षण कर. एवढं बोलताच कार्तिकने त्याच्या पाठीवर हलकासा धपाटा घातला. पांडू पाच चोळत म्हणाला, अरे बापरे, किती दिवसांचा राग होता तुझ्या मनात. एक दिवस तरी माझ्या हाती सापडशीलच. मग तो अवनीकडे गेला. वसंत का चौकशी करत होता हे तिच्याकडून समजून घेतलं. घरच्यांचीही चौकशी करून तो निघून गेला. रात्री खोलीत अवनीने कार्तिकला थेट विचारलंच, एक विचारू? आता का विचारतेस? मी काही तुमचं जुनं प्रेम पुन्हा जुळवून देणार नाही. कार्तिक टेबलाला टेकून हसत म्हणाला, मग का विचारतेस? अवनी त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुझ्या डोळ्यात माझ्यासाठीच प्रेम पाहिलंय मी. मग कोणी येऊन म्हणालं की तू दुसऱ्या मुलीवर प्रेम करत होतास, तर मी त्यावर विश्वास ठेवेन असं तुला वाटतं? मी एवढी वेडी आहे का? कार्तिकने छातीवर हात ठेवत नाटक केलं. अगं, एवढा विश्वास? माझं तर हृदयच भरून आलं. अवनीने उशी त्याच्यावर फेकली आणि जवळ येत बोट दाखवत म्हणाली, लग्नाआधी कोणाकडे पाहिलंस ते सोडलं, पण आता लग्नानंतर तुझी नजर दुसऱ्या कुठल्या मुलीकडे गेली ना तर डोळेच काढून टाकेन. कार्तिक हसत म्हणाला, मग मग काय? आज काम 5लाच संपलं होतं, तरी इतका उशीर का झाला? कार्तिकने तिचा हात धरून तिला अलगद आपल्या जवळ ओढलं. तिच्या कमरेभोवती हात गुंडाळत तो हसत म्हणाला, लवकर आलो असतो तर काय केलं असतं बायको? एवढ्या जवळ उभ्या असलेल्या कार्तिककडे पाहून अवनीची नजर आपोआप खाली झुकली. त्याने अलगद तिची हनुवटी वर केली आणि तिच्या डोळ्यात पाहत विचारलं, माझ्यावर संशय घेतलास? अवनी हलकसं हसली. जर खरंच संशय घेतला असता तर आत्तापर्यंत तू थेट शवागारात पडला असतास. अगं राक्षसी, असं म्हणत कार्तिकने तिला अजून घट्ट मिठीत घेतलं. तिचं डोकं त्याच्या छातीवर विसावलं. काही क्षण दोघंही काही बोलले नाहीत. फक्त शांतता आणि एकमेकांच्या श्वासांचा आवाज. कार्तिकने तिची हनुवटी पुन्हा वर केली. तिच्या कानाजवळ अलगद कुजबुजला, अवनी, हं, तुला मी आवडतो ना? अवनी लाजून म्हणाली, फक्त तूच. हे तुला आधीपासूनच माहीत नव्हतं का? त्याच्या हातांचा स्पर्श तिच्या कमरेवर अधिकच घट्ट होत गेला आणि तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. तिने हलकेच ओठ चावले. कार्तिकने आपलं कपाळ तिच्या कपाळाला टेकवलं. त्याचा उबदार श्वास तिच्या चेहऱ्यावर अलगद पसरला. त्या स्पर्शाने तिचे डोळे आपोआप मिटले.
तिचे हातही त्याच्या पाठीभोवती घट्ट आवळले गेले. सुरुवातीला हलकी असलेली ती मिठी आता इतकी घट्ट झाली होती की जणू दोघांमध्ये हवेलाही जागा उरली नव्हती. कार्तिकने तिच्या कानाजवळ हलकंसं चुंबन घेत कुजबुजला, आय लव्ह यू बायको. अवनीने आश्चर्याने त्याच्याकडे पाहिलं, पण पुढच्या क्षणी त्याने आपला चेहरा तिच्या मानेजवळ लपवला. अवनीनेही त्याला प्रेमाने मिठी मारली. त्यांच्या नजरा मिटल्या. त्या प्रेमळ मिठीत आता ओढ, जिव्हाळा आणि नवरा बायकोमधील गहिरी जवळीक मिसळू लागली. तिची बोटं त्याच्या केसांतून अलगद फिरू लागली, तर कार्तिक तिच्या चेहऱ्यावर प्रेमाने हलकी चुंबनं उमटवत राहिला आणि त्यांच्या ओठांमधलं अंतरही हळूहळू विरघळत गेलं. कार्तिकची खोली, एकमेकांवरील प्रेम, गोड चुंबनं आणि घट्ट मिठी, या सगळ्यात कार्तिक आणि अवनी पूर्णपणे हरवून गेले होते. दोघांच्याही मनातली ओढ अधिकच वाढत होती. जणू त्यांच्या खोलीतलं शांत वातावरणही त्यांना आणखी जवळ येण्यासाठी आमंत्रण देत होतं. दोघंही त्या क्षणात रमलेले असतानाच अचानक अवनीच्या तोंडातून हलकासा पण स्पष्ट आवाज बाहेर पडला, आह. तो आवाज ऐकताच कार्तिकने लगेच डोळे उघडले. त्याने लगेच स्वतःला थोडं मागे घेत चिंताग्रस्त नजरेने विचारलं, सॉरी, काय झालं? अवनी हलक्या आवाजात म्हणाली, नाही, हात. कार्तिकने लगेच तिचा हात हातात घेत काळजीने तपासायला सुरुवात केली. हात दुखतोय का? जिथे दुखापत झाली होती तिथेच का? त्याच्या त्या निरागस काळजीकडे पाहून अवनीने त्याचा कान हलकेच पिरगाळला आणि त्याचा चेहरा स्वतःकडे वळवत लाजत म्हणाली, साहेब, हात तिथेच ठेवून गप्प बसणार नसाल तर मी ओरडणारच ना. क्षणात कार्तिकला तिचा अर्थ समजला. तोही लाजून दुसरीकडे पाहू लागला. अवनीही असं त्याच्या छातीवर अलगद डोकं टेकवून उभी राहिली. काही क्षण दोघेही तसंच शांत उभे राहिले. थोड्या वेळाने कार्तिक हळू आवाजात म्हणाला, तुझी खूप आठवण आली होती. खरंच खूप घाबरलो होतो. अवनी हसत म्हणाले, तुझ्याकडे माझा फोन नंबर पाठ नव्हता. ते बरंच झालं, नाहीतर आज आपण असे निवांत उभे राहिलो असतो का? कार्तिकही हसत म्हणाला, हं, खरं आहे. अवनीने मिश्किलपणे विचारलं, म्हणजे माझा अपघात झाला म्हणूनच तू खुश आहेस? अगं, मी तसं कधी म्हटलं? अवनीने डोळे नकळत मिटले. अपघात झाला त्या क्षणी माझ्या डोळ्यांसमोर सर्वात आधी तुझाच चेहरा आला होता. हे ऐकताच कार्तिकने तिला पुन्हा प्रेमाने आपल्या मिठीत सामावून घेतलं. इतक्यात फोनची रिंग वाजली. कार्तिकने त्रासिक चेहऱ्याने फोनकडे पाहिलं. हा काही सुधारायचं नाव घेत नाही. फोन पांडूचाच होता. दुसऱ्या दिवशी होणाऱ्या लिलावासाठी कार्तिकने नक्की यावं म्हणून तो फोन करत होता. अवनीने हसत विचारलं, कोण? तुझा मेवणा? कार्तिक हसत म्हणाला, नाही, माझा सर्वात मोठा शत्रू. दोघं गप्पा मारत उभे असतानाच कुमार आला आणि लिलावासाठी कार्तिकचं नाव पुकारलं. दोघांना एकमेकांपासून दूर व्हावंच लागलं, पण दोघांच्याही चेहऱ्यावर प्रेम आणि लाज यांचं सुंदर हास्य खुललं होतं. संध्याकाळी 7:30 वाजता लिलाव सुरू झाला. कार्तिक त्या जागेचा लिलाव घेण्यासाठी पुढे केला. पांडूने कोणताही अडथळा आणला नाही, पण अवनी मात्र त्याच्या समोर येऊन उभी राहिली. तो लिलाव दरवर्षी राजवीरजी घेत असलेल्या केळीच्या बागेचा होता. यावेळी शेखर आणि रवीने ती जागा घेण्याचा बेत आखला होता. वेदिकाने आधीच पांडूला कोणताही वाद घालू नकोस असं सांगितल्यामुळे तो शांत राहिला, पण अवनी मात्र कार्तिकशी वाद घालत म्हणाली, ही जागा घेऊ नकोस. कार्तिकने अनेकदा समजावलं, अवनी, माझं ऐक, पण शेवटी त्याने लिलाव जिंकूनच घेतला. अवनी त्याच्याकडे रागाने पाहायलाही तयार नव्हती. तिला ती जागा नको होती, कारण त्या केळीच्या बागेतच राजवीरजी यांनी त्यांच्या दुसऱ्या पत्नीला ठेवलेलं होतं. मात्र कार्तिकच्या मनात वेगळंच कारण होतं. राजवीरजींची शेवटची इच्छा होती त्या बागेत दोघांच्या आठवणींचं एक स्मारक उभारायचं. ती इच्छा पूर्ण करण्यासाठीच कार्तिकने लिलाव घेतला होता, पण हे अवनीला माहीत नव्हतं. रागाने ती थेट चौहानांच्या वाड्याकडे निघून गेली. कार्तिक मात्र दुसऱ्या दिवशी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण व्हावी म्हणून तयारी करण्यात व्यस्त होता. दरम्यान अवनीला खात्री होती की कार्तिक तिला समजवायला येईल, पण त्याऐवजी तिला वसंतच्या अखंड बडबडीच ऐकाव्या लागत होत्या. संध्याकाळ सरून रात्र झाली. तेवढ्यात पांडू आणि वेदिका चौहानांच्या वाड्यात आले. हॉलमध्ये बसून मोबाईलकडे एकटक पाहणाऱ्या अवनीकडे पाहत पांडूने विचारलं, काय ग, इथे एकटी बसली आहेस? अवनीने त्याच्याकडे रागाने पाहिलं. पांडू, तुला दुसरं काही काम नसतं का? माझं आणि तुझ्या मित्राचं भांडण झालं की तू अगदी वेळेवर हजर होतोस. दारात उभे असलेल्या कार्तिकने लगेच उत्तर दिलं, तेच तर त्याचं मुख्य काम आहे.
अरे वा, हिरो साहेब आले, पांडू मिश्किलपणे म्हणाला. कार्तिक सोफ्यावर अवनीसमोर बसत हसला. आणि तू माझा कायमचा विलन. अवनीने त्याच्याकडे ओठ वाकडे करून पाहिलं आणि पुन्हा दुसरीकडे तोंड फिरवलं. पांडू दोघांकडे पाहत डोकं हलवू लागला. एका वेळी दोघं इतकं प्रेम करतात आणि पुढच्याच वेळी दोघं वेड्यासारखे भांडतात. कार्तिक, मी तुझ्याशीच बोलतोय. कार्तिकने पांडूच्या खांद्यावर थाप मारून हसत म्हटलं. माझ्याकडे नाही, तिच्याकडे विचार. पांडूने अवनीकडे पाहिलं आणि मग वेदिकाच्या कानात हळूच कुजबुजला. तुझा भाऊ आहे म्हणून सोडतोय, नाहीतर. वेदिका हसत म्हणाली. हो हो, माहीत आहे. पांडू लगेच म्हणाला. अगं, मी खरंच बोलतोय. आता यांचं भांडण लवकर मिटवलं नाही तर रात्री तुम्हाला काहीच मिळणार नाही. पांडूचं बोलणं ऐकताच कार्तिक हसत म्हणाला. बस बस, रात्री 1-2 गोड पाप्या मिळतात म्हणूनच हा 90च्या दशकातला मुलगा अजून जिवंत आहे. जास्त काही बोलू नकोस, असं म्हणत तो अवनीकडे वळला. अवनी, तुला तुझ्या वडिलांनी केलेलं काही आवडत नसलं तरी ते त्यांना आवडायचं म्हणून त्यांनी ते केलं. ते जाऊ दे आता. अवनी लगेच म्हणाली. म्हणजे तुला वाटतं माझ्या बाबांनी जे केलं ते बरोबर होतं? वेदिका तिथेच बसलेली असल्यामुळे कार्तिक काहीच बोलला नाही. तो फक्त शांतपणे म्हणाला. त्यांच्याबद्दल आता बोलू नकोस, चल घरी जाऊ. नाही, तू तो लिलाव घेतलास हेच मला अजिबात आवडलं नाही. पांडूही समजावत म्हणाला. अवनी, लिलाव झाला आहे, आता हट्ट करू नकोस. मग माझ्याशी कोणीच बोलू नका. कार्तिकचा आवाज किंचित कठोर झाला. शांतपणे घरी चल अवनी. अवनी ही हट्टाने म्हणाली. माझे बाबा चुकीचे होते हे तू मान्य केलंस तरच मी येईन. पांडूने डोक्यावर हात मारला. अगं, तू लहान मुलगी आहेस का? काही झालं की सरळ चौहानांच्या वाड्यात येऊन बसतेस. म्हणूनच का याने तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधून तुला आपल्या घरी आणलं? हे ऐकताच कार्तिक आणि वेदिका दोघांनीही पांडूकडे रागाने पाहिलं. आता हे बोलायची गरज होती का? त्यांच्या नजरेतूनच स्पष्ट दिसत होतं. पांडू लगेच गोंधळला. अरे देवा, माझ्या तोंडून खरंच मनातलं बाहेर पडलं का? वेदिका त्याच्याकडे रागाने पाहत बाहेर निघून गेली. अवनी मात्र शांतपणे म्हणाली. म्हणजे मी या चौहानांच्या वाड्यात येणंसुद्धा तुम्हाला आवडत नाही? ठीक आहे, आता मी माझ्या घरीच राहीन. शेवटी त्याने माझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलंय ना? पांडू लगेच म्हणाला. अगं, माझा तसा अर्थ नव्हता. बस पांडू, इथे फक्त माझीच चूक असते, बाकी सगळे नेहमी बरोबर असतात. कार्तिकचा संयम सुटत होता. अवनी, गरज नसलेलं काही बोलू नकोस, ते आपल्या दोघांसाठी चांगलं नाही. अवनीच्या डोळ्यात पाणी तरळलं. म्हणजे माझ्या बाबांनी जे केलं ते चूक नव्हतं. मग उद्या तूही तसंच काही केलंस तरी मी आईसारखी गप्प बसायचं? शेवटी माझं आयुष्यही तिच्यासारखंच होणार ना? काहीतरीच बोलू नकोस. कार्तिक तिच्याकडे येऊ लागला. अवनीने हात पुढे करून त्याला थांबवलं. ती थेट त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली. एकच उत्तर दे. तुला मी एकटी पुरेशी आहे का? की तुलाही त्या केळीच्या बागेत अजून कोणाला ठेवायचं आहे? ते शब्द ऐकताच कार्तिकचा हात क्षणभर वर गेला. पण पुढच्या क्षणी त्याने स्वतःवर नियंत्रण मिळवलं. दात घट्ट आवळत तो काहीही न बोलता तिथून निघून गेला. अवनी तिथेच उभी राहून हुंदके देत रडू लागली. पांडूने अलगद तिच्या खांद्यावर हात ठेवला. अवनी अजूनही डोळे पुसत उभी होती. पांडू शांतपणे म्हणाला. थोडा संयम ठेव. अवनी लगेच म्हणाली. किती दिवस? माझ्या बाबांसारखा कार्तिकही एखाद्या दुसऱ्या बाईला घेऊन येईपर्यंत? ती रागाने निघून जाऊ लागली. पांडू तिच्या मागून म्हणाला. अगं, तू त्याची बायको आहेस. तू त्याच्यासोबत नवऱ्या बायकोसारखी वागलीस तर तो दुसऱ्या कोणाकडे का जाईल? अवनी थांबली. मागे वळून ती म्हणाली. म्हणजे मला चांगली बायको बनायचं आहे, एवढंच ना? ती निर्धाराने पुढे म्हणाली. ठीक आहे, मी एक आदर्श बायको म्हणून वागेन, पण पाहूया तो कसा नवरा ठरतो ते. माझं ऐकून तो चांगला नवरा म्हणून वागला नाही तर मग तुझी आणि त्याची दोघांचीही खबर नाही, असं म्हणून ती तिथून निघून गेली. तिकडे वेदिका बाईकजवळ हाताची घडी घालून रागाने उभी होती. पांडू दोघींकडे पाहत हसला आणि मोठ्याने गाऊ लागला. यांचा त्रासही सहन होत नाही आणि यांच्याशिवाय राहवतही नाही. गाणं म्हणतच तो धावत गेला, बाईक सुरू केली आणि तिथून निघून गेला. दुसऱ्या दिवसापासून मात्र अवनी आणि कार्तिक यांच्यातलं नवं शीतयुद्ध सुरू झालं आणि त्यांच्या गोड भांडणाची आणखी एक नवी कहाणीही. कार्तिकच्या दिवसाची सुरुवातच भन्नाट झाली. सकाळी कार्तिकची झोप उडाली ती अवनीने थेट त्याच्या चेहऱ्यावर पाणी उडवल्यामुळे. अगं,
अक्कल आहे का तुला? असं कोणाच्या तोंडावर पाणी टाकून उठवतात का? तो वैतागून ओरडला. अवनी मात्र अगदी निरागस चेहरा करत म्हणाली, मी काय केलं? तुम्हालाच उठवत होते. सकाळचे 7 वाजून गेले आहेत. काय? 7 वाजले? कार्तिकने घाईघाईने मोबाईल उचलला. त्यावर 7 वाजून 10 मिनिट दिसत होतं. तो एकदम उडी मारून उठला. कपाटातून कपडे काढले. अवनी समोर उभी आहे याचंही भान न ठेवता तिला हलकासा धक्का देत टॉवेल घेतला आणि बाथरूममध्ये शिरला. 20 मिनिटात तयार होऊन तो नोंदणी कार्यालयात जाण्यासाठी निघणार होता. तेवढ्यात त्याची नजर गाढ झोपलेल्या अवनीवर पडली. ही आपल्याला वेळेवर उठवणारी नाही. काहीतरी गडबड आहे. पांडूनेही काल मेसेज करून सावध राहा असं सांगितलं होतं. काय चाललंय ते परत आल्यावर पाहतो. घाईघाईने घड्याळ हातात घालत तो खोलीबाहेर आला. पण संपूर्ण घरात फक्त नाईट लॅम्पचा मंद प्रकाश होता. त्याने पुन्हा घड्याळाकडे पाहिलं. 8 वाजून 10 मिनिट. तो चकित झाला. खिडकीतून बाहेर पाहिलं. बाहेर अजूनही काळोख होता. क्षणात त्याला सगळा प्रकार लक्षात आला. अगं, हिनेच खेळ केला. तो धावत खोलीत गेला. अवनीचा मोबाईल सुरू करून पाहिला. त्यावर वेळ होती पहाटेचे 4 वाजले होते. रागाने त्याने उशी उचलून अवनीवर फेकली. अवनी मात्र ती उशीला मिठी मारून पुन्हा निवांत झोपली. कार्तिकनेही वैतागून कपडे बदलले आणि पुन्हा झोपून गेला. यावेळी अलार्म खरोखर 6 वाजता वाजला. कार्तिक उठला. अवनीला नाश्ता तयार ठेवायला सांगितला आणि स्वतः आवरून पुन्हा बाहेर जाण्याची तयारी करू लागला. थोड्या वेळाने पहिला डोसा अगदी छान तव्यावरून उतरून त्याच्या ताटात आला. दुसरा डोसा मात्र पूर्णपणे करपलेला होता. अवनी निर्विकार चेहऱ्याने म्हणाली, पीठ वाया घालवू नका. सगळं खाऊन टाका. कार्तिकने एक घास घेतला. मग ताटच उचलून तो थेट स्वयंपाकघरात गेला. अवनी नकार देत असतानाही त्याने तो करपलेला डोसा तिच्या तोंडात कोंबला. ती थुंकायचा प्रयत्न करू लागली. पण कार्तिकने तिचं तोंड हाताने झाकून धरलं. अर्धा डोसा तिच्या पोटात गेला. उरलेला त्याने हात सोडताच तिने लगेच बाहेर काढला. कार्तिक तिच्याकडे, झाला आता, अशा नजरेने पाहत जीपमध्ये बसून निघून गेला. अवनी मात्र दारात हाताची घडी घालून त्याच्याकडे रागाने पाहत उभी होती. नोंदणी कार्यालयात सर्व कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्याने विचारलं, ही जमीन कोणाच्या नावावर नोंदवायची? कार्तिकने क्षणाचाही विचार न करता उत्तर दिलं, अवनी कार्तिक कुलकर्णी यांच्या नावावर. इतक्यात तिथे अवनीही येऊन उभी राहिली. तिला तिथे पाहून कार्तिकच चकित झाला. हिला या नोंदणी कार्यालयाचा पत्ता कसा कळला? क्षणात त्याच्या डोक्यात एकच नाव आलं. त्याने मागे पाहिलं. फोनवर बोलत पांडू निवांत चालत येत होता. कार्तिक मनातच म्हणाला, याला आधी कुठेतरी सोडून यायला पाहिजे. फारच त्रास आहे. नोंदणी अधिकारी हसत म्हणाले, कार्तिक, त्या तुमच्या पत्नी आहेत ना? त्यांच्या नावावरच नोंद करूया. कार्तिकने फक्त मान डोलावली. अवनी मात्र त्याच्याकडे एकटक पाहत होती. तिच्या नजरेत काय होतं कोण जाणे. कार्तिकने आजूबाजूला पाहिला आणि कोणी बघत नाही याची खात्री करून तिला डोळा मारला आणि हवेतून एक गोड चुंबनही पाठवलं. क्षणात अवनीचे डोळे मोठे झाले. तिचे गाल लज्जेने लाल झाले. पांडू तिच्या जवळ येत कुजबुजला, पाहिलंस? तो माझ्याकडे रागाने पाहतोय. आधीच आमचं पटत नाही. त्यात आता त्याला वाटणार मीच तुला इथे आणलं. अवनी लाज लपवत म्हणाली, नाहीतर काय, तुम्ही दोघे मेवणे एकमेकांना मिठ्या मारून रडाल बहुतेक. गप्प बस. पांडू हसत म्हणाला, बोल बोल, तू त्याच्या बाजूने उभी राहणारच. तेवढ्यात अधिकाऱ्यांनी अवनीला सहीसाठी बोलावलं. तिने सही केली. मागे वळून पाहिलं तर कार्तिक गावकऱ्यांशी बोलण्यात गुंतला होता. सगळी कामं संपल्यावर अर्ध्या तासाने सगळे गावकरी चहाच्या टपरीवर चहा आणि गरम भजी खात उभे होते. कार्तिकने पांडू आणि अवनीच्या हातात ज्यूसचे ग्लास दिले आणि स्वतः गावकऱ्यांमध्ये जाऊन उभा राहिला. त्याला जवळून पाहण्यापेक्षा दुरून चोरून अवनीकडे पाहणं जास्त आवडायचं. अवनीही कोणाच्याही नकळत त्याच्याकडेच पाहत होती. पांडू मात्र ज्यूस हातात घेऊन सेल्फी काढत होता आणि ते वेदिकाला पाठवत होता. अवनीने कार्तिकच्या आजूबाजूला उभ्या असलेल्या लोकांकडे पाहिलं. मग पुन्हा त्याच्याकडे. कार्तिकनेही तिच्याकडे पाहिलं. तिच्या खट्यार नजरेपासून स्वतःला वाचवण्याचा तो प्रयत्न करत होता. पण अवनीने अचानक त्याला डोळा मारला आणि काही क्षणांपूर्वी त्याने केल्याप्रमाणे हवेतून त्यालाही एक गोड चुंबन पाठवलं. ते पाहताच कार्तिकच्या तोंडातला ज्यूस चुकीने घशातच गेला. तो जोरात खोकला आणि ज्यूस थेट त्याच्या शर्टवर उडाला. कार्तिकने मान हलवून गावकऱ्यांना निरोप दिला आणि मागे वळून अवनीकडे पाहिलं. पण तोपर्यंत ती पांडूसोबत निघून गेली होती.
घरी आल्यावर दुपारच्या जेवणात अवनीने मुद्दाम कार्तिकच्या ताटात त्याला अजिबात न आवडणाऱ्या कारल्याची भाजी भरून वाढली. कार्तिकने कसाबसा चेहरा वाकडा करत ती संपवली. जेवण झाल्यावर तो थोडा आराम करायला गेला, पण अवनीने त्याला झोपूच द्यायचं नाही असा निर्धार केला होता. त्याच्या उशीवर तिने चोरून पाणी ओतलं आणि निष्पाप चेहरा करून म्हणाली, अरे, चुकून सांडलं. तिचे ते ओठ पाहून कार्तिकचा राग क्षणात विरघळला. त्याने तिचे ओठ अलगद आपल्या ताब्यात घेतले. काही क्षणांनी दोघांची पुन्हा नेहमीसारखी गोड चकमक सुरू झाली आणि शेवटी एकमेकांना मिठी मारून दोघेही शांतपणे पडून राहिले. अवनी मात्र गप्प राहणाऱ्यांपैकी नव्हती. ती खोळकरपणे म्हणाली, पाहिलंस, तू घेतलेली जमीन शेवटी माझ्याच नावावर झाली. म्हणजे हरलास ना मिस्टर कार्तिक. कार्तिक तिच्या कमरेभोवतीचा हात अजून घट्ट करत हसला. तुला न आवडणारी गोष्ट करावी लागते म्हणून मला थोडं वाईट वाटत होतं. पण गंमत बघ, ज्या जमिनीला तू नको म्हणालीस तीच देवाने तुझ्या नावावर करून दिली. म्हणजे हरली तूच मिसेस कार्तिक. दोघांनी पुन्हा एकमेकांकडे रागाचा अभिनय केला आणि हसतच डोळे मिटले. दरम्यान वेदिकाने तिच्या सासूबाई सीमाजींना विचारलं, आई, एवढ्या नाराज का दिसतायस? सीमाजी दीर्घ श्वास घेत म्हणाली, मी यांच्यासाठी काय कमी केलं? आता या वयात एखाद्या समारंभाला, लग्नाला किंवा लोकांमध्ये जावंसं वाटतं, पण हे मला कुठेच घेऊन जात नाहीत. विचारलं तर म्हणतात उगीच बाहेर फिरायची गरज नाही, पण स्वतः मात्र मोठे मानकरी म्हणून सगळीकडे जातात. मंदिर सोडलं तर मला या घराबाहेर पडायलाच मिळत नाही. पांडू आश्चर्याने त्याच्या आईकडे पाहत म्हणाला, आई, तू मला सांगितलं असतंस तर मी तुला घेऊन गेलो नसतो का? सीमाजी हसत म्हणाल्या, सांगावं लागतं का? तुम्हालाच समजायला हवं ना. तिच्या डोळ्यात पाणी आलं. वेदिका लगेच म्हणाली, आई, रडू नका. आज शेजारच्या शहरात नवीन चित्रपट लागलाय, आपण सगळे जाऊ. सीमा संकोचाने म्हणाल्या, ते आले नाही तर बरं दिसणार नाही, मग त्यांनाही घेऊन जाऊ. त्या संध्याकाळी शेजारच्या शहरातील चित्रपटगृहात पांडू, वेदिका, शेखर आणि त्यांची पत्नी सीमा चौघेही पोहोचले. सुरुवातीला शेखरजींचा चेहरा रागाने लाल झाला होता, पण थिएटरमध्ये त्यांचे अनेक मित्र बसलेले पाहून तो शांत झाला. खरं तर वेदिकाने एक व्हिडिओ दाखवून त्यांना धमकी दिली होती, म्हणूनच ते आले होते. तेव्हा शेखरजींना समजलं की मोबाईलच्या टेम्पर्ड ग्लाससाठी 10,000 रुपये गेल्याचं कारण काय होतं. तो मित्रांजवळ जाऊन बसायचा विचार करत होता, पण त्यांच्या मित्रांच्या बायका सगळ्या आपल्या नवऱ्यांसोबत बसलेल्या पाहून त्यालाही आपल्या पत्नीच्या शेजारीच बसावं लागलं. वेदिका सतत सेल्फी, व्हिडिओ, फोटो काढण्यात मग्न होती. सीमाजींना मात्र हीच संधी मिळाली. चित्रपटात भावनिक प्रसंग आला की ती रडताना शेखरजींचा हातच रुमालासारखा वापरत होती. शेखरजी ही नकळत प्रेमाने म्हणत होते, अगं, एवढं का रडतेस? हा फक्त सिनेमा आहे, बघ, शांत हो. फक्त एवढंच नाही तर पांडू आणि वेदिका फोटो काढत होते म्हणून शेखरजींनीही पत्नीसोबत फोटो काढायला सुरुवात केली. पण त्यातले अर्धे फोटो असे होते की दोघांची डोकीच दिसत नव्हती. एका फोटोमध्ये दोघांचे चेहरे इतके झूम झाले होते की काहीच समजत नव्हतं, आणि एका फोटोमध्ये तर शेखरजी चक्क झोपलेलेच दिसत होते. रात्री पांडूने थिएटरमधले फोटो स्टेटसला टाकले. ते पाहताच अवनीने उशी उचलून कार्तिकला धपाटा घातला. अगं, काय झालं? कार्तिक दचकून उठला. मला मारून तू स्वतः निवांत झोपतेस? काय झालं? काही वाईट स्वप्न पडलं का? अवनी ओठ फुगवत म्हणाली, हो, स्वप्नच होतं. लग्नाला एवढे दिवस झाले पण काहीच झालं नाही. कार्तिक तिला समजावत म्हणाला, अगं, सगळ्या गोष्टी योग्य वेळी होतात. मी त्याबद्दल बोलत नाही. कार्तिक गोंधळला. मग? अवनीने मोबाईल त्याच्यासमोर धरला. तुझ्या मेवण्याकडे जे आहे त्यातलं थोडंसं तरी तुझ्यात नाही. कार्तिक मिश्किलपणे म्हणाला, काय अक्कल? अवनी लगेच हसली. मी तर तुमच्या दोघांतही आवळ्या एवढी सुद्धा नाही, हे मला आधीपासूनच माहिती आहे. मग अजून काय? कार्तिकने मोबाईलकडे पाहिलं आणि कपाळावर हात मारून घेतला. हा पांडू माझा जीव घेणार एक दिवस. अवनीने भुवया उंचावल्या. काय म्हणालात? कार्तिक हसत म्हणाला, त्याची इतकी समजूतदार बायको मिळाली म्हणून तो मजेत आहे, आणि मला मात्र एवढी हट्टी बायको मिळाली. अवनी लगेच रागाने म्हणाली, म्हणजे मी चांगली बायको नाही असंच ना? पण तूही काही चांगला नवरा नाहीस. क्षणात दोघांमध्ये पुन्हा शब्दांची खोडकर लढाई सुरू झाली. शेवटी दोघांनी एक निर्णय घेतला. आतापासून पाहूया, आधी कोण खरंच आदर्श नवरा किंवा आदर्श बायको बनून दाखवतं. कार्तिक अजूनही रागाने सोफ्यावर बसला होता, तर अवनी स्वयंपाकघरात काहीतरी काम करत असल्यासारखी वावरत होती. तिने सकाळचा कॉफीचा कप त्याच्यासमोर ठेवला
आणि मोबाईल हातात घेत शीलालाही कॉफी देऊन आली. कार्तिक समोर बसताच तिने व्हॉट्सॲप उघडलं. पांडूने पाठवलेले चिडवणारे स्टिकर्स आणि खोडकर हसणारे इमोजी तिच्या स्क्रीनवर भरून गेले होते. आता याने काय पाठवलंय असा विचार करत तिने खाली स्क्रोल केलं. त्याने पाठवलेला स्क्रीनशॉट पाहताच तिची नजर थेट कार्तिककडे गेली. कार्तिक मात्र कॉफीचा घोट घेत तिच्याकडेच एकटक पाहत होता. अरे देवा, अवनी आता पळ. ती हळूच उठून निसटायचा प्रयत्न करू लागली, पण कार्तिकने कधी तिचा हात पकडला तिलाही कळलं नाही. कुठे पडतेस? इकडे ये, आता तुझी खैर नाही. तिचा हात मागे वळवत तो तिला थेट खोलीत घेऊन गेला. दरवाजा बंद करून त्याने तिला अलगद पलंगावर बसवलं आणि कमरेवर हात ठेवून तिच्याकडे रागाने पाहू लागला. अवनी निष्पाप चेहरा करून म्हणाली, अरे मी काय केलं? झोप तर सगळ्यांनाच येते ना? कार्तिकने तिचा हात धरून तिच्या पाठीवर 2 हलक्या चापटा मारल्या. खरं तर तिला अजिबात दुखलं नव्हतं, पण ती मुद्दाम ओरडली. आह, अरे मला मारतोयस? कार्तिक लगेच म्हणाला, मी तर काल रात्री शांतपणे झोपलो असतो, पण चित्रपटाला जायचं म्हणून तूच हट्ट केला आणि थिएटरमध्ये 2च सीन झाल्यावर स्वतः झोपलेस. आता वरून उलट माझ्यावरच बोलतेस. अवनीही हार मानणारी नव्हती. ठीक आहे, मी झोपले, पण ते फोटो आणि स्टेटसला टाकायची काय गरज होती? कार्तिक पुन्हा हसत म्हणाला, तू मला अजिबात मान देत नाहीस आणि वर म्हणतेस की आदर्श बायको बनेन. असं म्हणत त्याने पुन्हा तिच्या पाठीवर हलकेच थाप दिली आणि तिला स्वतःकडे वळवलं. आणि तू चांगला नवरा बनशील म्हणत मला त्रास देतोयस? अवनीने नाक मुरडलं. हो, आणि यापुढे पांडूने हे केलं, पांडूने ते केलं म्हणून मला काही करायला लावलंस तर मी आधी त्यालाच जाऊन थोपटेन. कार्तिकचं बोलणं संपताच अवनीने संधी साधून त्याच्या खांद्यावर हलकसं चावलं. अगं, पुन्हा चावलंस? मलाही दुखलं होतं ना? त्यांची ती नेहमीची गोड मारामारी कुठे जाऊन थांबणार हे दोघांनाही माहिती होतं. काही वेळाने अवनीनेच भांडण संपवलं. ती अलगद कार्तिकच्या मांडीवर बसली आणि त्याच्या डोळ्यात पाहत विचारलं, तुला खरंच मी आवडते का? कार्तिक तिच्या मानेजवळ चेहरा टेकवत म्हणाला, अचानक हा प्रश्न का? उत्तर देणार आहेस की नाही? ती त्याचा चेहरा वर करत म्हणाली. कार्तिक मिश्किलपणे म्हणाला, नाही आवडत, आणि पुन्हा तिच्या मानेजवळ चेहरा लपवत हसला. अवनीने त्याचे केस हलके सोडले. सांग, माझ्यावर प्रेम कधीपासून आहे? प्रेम? तुझ्यावर? हो, दुसऱ्या कोणावर? कार्तिक हसत म्हणाला, तू तर पूर्ण गावभर गप्पा मारणारी मुलगी होतीस. तुझ्यावर प्रेम केलं असतं तर माझी काही खैर नव्हती. सांग, सांग ना. अगं, ओरडू नकोस. अवनी त्याच्या अगदी जवळ आली. तिचा चेहरा त्याच्या चेहऱ्याला स्पर्श करत होता. ती अलगद कुजबुजली. सांगा ना कार्तिक. असं विचारशील तर सांगावंच लागेल. अवनी उठून जाणार इतक्यात त्याने तिला पुन्हा मिठीत घेतलं. तिच्या कानाजवळ तो शांतपणे म्हणाला, तुझे बाबा म्हणजे माझे राजवीर मामा. ज्या दिवशी त्यांनी मला जावाई म्हणून पहिल्यांदा हाक मारली त्या दिवसापासून. अवनी आश्चर्यचकित झाली. कधी? 7 वर्षांपूर्वी. तुझा लहानपणीचा फोटो पाहिला आणि तेव्हाच तुझ्या प्रेमात पडलो. अवनीच्या गालांवर पुन्हा लाजेची लालिमा पसरली. कार्तिक चिडवत म्हणाला, तेव्हा किती गुटगुटीत होतीस आणि आता बघ. अवनीने त्याला हलकासा धक्का दिला. कार्तिक पुढे सांगू लागला, तू कॉलेजला असताना मामांसोबत तुला भेटायला अनेकदा आलोय. अवनीचे डोळे मोठे झाले. काय? हो, तुला आणि रवीला न कळता आम्ही यायचो. तुमच्या कॉलेजच्या प्राध्यापकांनाही माहिती होतं. मग तू आणि रवी नोकरीला लागला तेव्हाही आम्ही तुमच्या मॅनेजरला भेटलो होतो. तुम्ही राहत असलेल्या फ्लॅटच्या मालकाशी बोलून तो फ्लॅट तुझ्या नावावर घेऊन दिला. तुझे राजवीर मामा. अवनी काही क्षण शांत राहिली. कार्तिक पुढे म्हणाला, रवीला हवी असलेली कार असो, त्याची नोकरी असो, सगळ्या गोष्टींची व्यवस्था तुझ्या राजवीर बाबांनीच केली. अवनीने लगेच त्याचं बोलणं थांबवलं. मला बाबांबद्दल नाही ऐकायचं. ती त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, मला फक्त तुझ्याबद्दल सांग. कार्तिक हसला. अगं, ते नसते तर मी तुझ्या आयुष्यात इतक्या सहज आलो असतो का? अवनीने त्याच्या छातीवर हलकासा ठोसा मारला. विषय बदलू नकोस. माझ्या प्रश्नाचं उत्तर अजून पूर्ण झालेलं नाही. काय गं, एवढं काय बदलतंय? मॅडम आधी इतकी ताठ, उर्मट आणि बडबडी होतीस. मग मला वाटलं ही आपल्यासाठी नाही, म्हणून शेजारच्या परीला पटवायचा विचार केला होता. पण त्याच वेळी तू सगळ्यांसमोर येऊन मला मिठी मारलीस.
मी तुझ्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं आणि आता माझ्याच मांडीवर बसून प्रेमकथा ऐकतेस? अवनीने त्याच्या गालावर 2 हलक्या चपराका मारल्या आणि डोळे मिटले. तुला मी आवडतो का? उत्तर दे. लग्नानंतरच? मंगळसूत्र बांधलं म्हणून? नाही. लग्नानंतर आवडायला लागलास, पण फक्त मंगळसूत्रामुळे नाही. पहिल्यांदा माझ्यावर हात उचलला तेव्हा मला तू अजिबात आवडला नव्हतास. पण मला डोकेदुखी झाली तेव्हा कॉफी करून दिलीस, बेकरीची बिस्किटं आणून ठेवलीस. अशा छोट्या छोट्या गोष्टींनी तुझ्याबद्दल माझ्या मनात ओढ निर्माण झाली. मग मग साहेबांनी लगेच लग्न केलं आणि आता आपण इथपर्यंत आलो. कार्तिक हसला. मग सगळं ठीक आहे, पण मिस्टर कार्तिक अजूनही पुढचं पाऊल टाकायला का घाबरतात हाच प्रश्न आहे. तसं काही नाही. मग अजून संकोच कसला? आपल्यामध्ये आता काय अडथळा आहे? काहीच नाही. जर काहीच नाही तर आपण जवळ आलो की तू का गोंधळतोस? स्वतःलाच का आवरतोस? मला तसं वाटत नाही. क्षणात कार्तिकचा चेहरा बदलला. अवनी हळूच म्हणाली, अरे, मला फक्त जाणून घ्यायचं म्हणून विचारलं की मी तुला कुठेतरी योग्य वाटत नाही का? कार्तिकने तिच्या ओठांवर बोट ठेवलं. आता काही विचारू नकोस असं म्हणत त्याने तिला शांतपणे मिठीत घेतलं आणि दोघे तसेच पडून राहिले. पण त्याचे मिटलेले डोळे सतत अस्वस्थपणे हलत होते. हे अवनीच्या नजरेतून सुटलं नाही. पांडूची खोली. वेदिका रागाने त्याच्यासमोर बसली होती. वेदिका, माझं ऐक. धाडकन एक चापट पांडूच्या गालावर बसली. माझं बोलणं तरी ऐक. दुसरी चापटही बसली. त्याला फार दुखलं नाही, पण तिने मारलेलं तिलाच जास्त वेदना देत होतं. माझं ऐक ना. बस पांडू. सकाळपासून जसा माझ्याशी बोलला नाहीस तसाच राहा. ती रागाने झोपून गेली. पांडूही तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत शांत पडून राहिला. खरं तर घडलं काय होतं? अमृता फोन स्पीकरवर ठेवून विहिरीजवळ बसलेल्या वेदिकाशी बोलत होती. अगं, पांडूभाऊ तुझ्यावर प्रेम करत होते, म्हणूनच तू आज त्यांच्यासोबत आनंदात राहतेस ना? की फक्त लग्न झालं म्हणून? वेदिका सहज म्हणाली. लहानपणापासून पांडूला आमच्या घरचे आवडायचे नाहीत आणि मलाही तो आवडत नव्हता. पण लग्न झालं आणि पांडू माणूस म्हणून चांगला आहे. मग प्रेम? अगं, त्यापेक्षा काम महत्त्वाचं आहे. आता जा. ती एवढंच बोलली, पण तिच्या मागे उभा असलेला पांडू ते सगळं ऐकून शांतपणे तिथून निघून गेला. त्या दिवसापासून संध्याकाळपर्यंत ना त्याचे फोन आले, ना सततचे त्रासदायक मेसेज. वेदिकाचं मन बेचैन झालं. संध्याकाळी तो घरी आल्यावर तिने कारण विचारलं. त्याने सकाळच्या त्या संभाषणाचा उल्लेख केला आणि मग दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. रात्रभर दोघेही काही न बोलता मनातलं दुःख घेऊन झोपायचा प्रयत्न करत राहिले. इकडे चौहान हवेली. अनिता गाढ झोपली असताना दारावर ठोठावल्याचा आवाज आला. बाहेर मुसळधार पाऊस आणि जोरदार वारा होता. ती पुन्हा वळून झोपणार इतक्यात पुन्हा दार वाजलं. सुमती म्हणाली, आई, कुणीतरी दार ठोठावतंय. जाऊन बघ ना. अनिता दार उघडायला आली तर वसंत आधीच दार उघडून उभा होता. कोण? अरे सर, तुम्ही? या. त्यांच्यासोबत उभ्या असलेल्या एका महिलेला तिने आत बोलावलं. वसंताने प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. अनिता टॉवेल देत म्हणाली, सर, खालील खोलीत जाऊन कपडे बदला. वसंतने विचारलं, हे कोण? अनिता म्हणाली, हे डॉक्टर जानकीराम, अवनीच्या घरचे फॅमिली डॉक्टर. इथे कार्यक्रमासाठी मुलीसोबत आले होते. या पावसात परत जाता येणार नाही म्हणून इथे थांबलेत. कार्तिकने सकाळीच सांगितलं होतं, पण माझ्या लक्षात राहिलं नाही. ते नेहमी इथेच थांबतात. त्यांच्यासाठी ही खोली कायम राखून ठेवलेली आहे. असं आहे का? वसंत हॉलमध्ये जाऊन बसला. डॉक्टरांनी नम्रपणे स्वतःची ओळख करून दिली. इतक्यात अनिता गरम कॉफी घेऊन आली. अनिताताई, तुम्हाला त्रास झाला. डॅडी, मीही सांगितलं होतं, पण या काही ऐकत नाहीत, त्यांची मुलगी म्हणाली. डॉक्टर हसले. ही माझी मुलगी वर्षा. वर्षाने हसत कॉफी घेतली. यात काय घातलंय? खूप छान लागते. अनिता म्हणाली, ही माझी खास कॉफी, सुंठ घालून बनवते. खूप छान आहे. इतक्यात वसंत वरच्या मजल्याकडे निघाला. वर्षा म्हणाली, इतक्या रात्री आमच्यासाठी एवढं केलंत. तुमचं मन खूप मोठं आहे. डॉक्टर हसत म्हणाले, माझा मित्र राजवीर खूप शहाणा होता, म्हणूनच त्याने अनिताला इतकी वर्ष बहिणीसारखं जपलं. खरं सांगायचं तर अनिताच त्याची कौटुंबिक आहारतज्ज्ञ होती. शेवटपर्यंत त्याला कोणताही आजार जवळ आला नाही. त्याचं श्रेय तिच्या आहारालाच जातं.
अनिता अभिमानाने हसले. वर्षाने आश्चर्याने विचारलं, खरंच? हो वर्षा. राजवीरला कधी साधे डोकेदुखी किंवा तापसुद्धा आला नाही. तो कधीच औषधांच्या आधारावर जगला नाही. त्याने आयुष्यात हॉस्पिटलची पायरीसुद्धा स्वतःच्या उपचारासाठी चढली नाही. हे सगळं अनिताने दिलेल्या पौष्टिक आहारामुळे. हे ऐकताच वरच्या जिन्यावर चढत असलेला वसंत जागच्या जागी थांबला. त्याच्या डोक्यात विचारांचा स्फोट झाला. म्हणजे राजवीरजी एड्समुळे मरण पावलेच नाहीत? त्यांना कधी आजारच झाला नाही, औषधही घेतली नाहीत. मग हा डॉक्टर इथे नक्की कोणावर उपचार करायला येत होता? अनवधानाने त्यांच्या तोंडून बाहेर पडलेल्या त्या गोष्टीचा धागा वसंत पकडणार का? सकाळ कधी उजाडते याची वसंत आतुरतेने वाट पाहत होता. त्याच्या मनात एकच विचार घोळत होता. अवनीचे वडील राजवीर यांच्या आजाराबद्दल डॉक्टर जानकीराम घरातून निघण्याआधी काहीतरी करून सत्य जाणून घ्यायचं. ते समजून घेण्याची त्याची उत्सुकता दिवसेंदिवस वाढत होती. सकाळी 6 वाजताच तो हॉलमध्ये येऊन बसला. अनिताने, इतक्या लवकर उठलात? झोप नाही झाली का? असं विचारलं तरी त्याने झोपच आली नाही असं सांगून विषय टाळला. थोड्याच वेळात डॉक्टर जानकीरामन त्यांच्या मुलगी वर्षासोबत निघायला तयार झाले. संधी साधत वसंतने थेट प्रश्न विचारला. डॉक्टर, मिस्टर राजवीर म्हणजे तुमचे चौहान कुटुंबाचे मित्र, जर त्यांना दुसरा कोणता आजार नव्हता तर मग अवनीला त्यांनी एड्स झाला होता असं का विश्वास बसवलत? त्यामागचं खरं कारण काय? तो प्रश्न ऐकताच डॉक्टर जानकीराम यांच्या कपाळावर सकाळीच घामाचे थेंब उमटले. ते स्वतःला सावरत म्हणाले, तसं काही नाही मिस्टर वसंत. राजवीर यांचा मृत्यू अवनीला सांगितल्याप्रमाणे एड्समुळेच झाला. मी फक्त एवढंच म्हणालो की त्यांना BP, डायबेटीज किंवा हृदयविकारासारखे इतर आजार नव्हते. अनिताच्या पौष्टिक आहारामुळे त्यांची तब्येत कायम चांगली होती. वसंतने त्यांच्या डोळ्यात पाहत पुन्हा विचारलं, नाही डॉक्टर, तुम्ही काहीतरी लपवत आहात असं वाटतंय. कृपया खरं काय ते सांगा. डॉक्टर शांतपणे उत्तरले, तुमच्यापासून काही लपवण्याचं माझ्याकडे कारणच नाही. मी जे सांगतोय तेच खरं आहे. त्यावर विश्वास ठेवायचा की नाही तो तुमचा निर्णय. बरं अनिता, आम्ही निघतो. इतकं बोलून डॉक्टर जानकीराम तिथून निघून गेले. पण डॉक्टर निघून गेल्यावरही वसंत समाधानी झाला नव्हता. सत्य शोधायचंच असा त्याने मनोमन निर्धार केला. तो सरळ आपल्या खोलीत गेला, तयार झाला आणि बाहेर पडल्याचा आव आणला. मात्र त्याच्या लक्षात आलं की अनिता त्याच्याकडे बारकाईने पाहत होती. साधारण 10 वाजता तो घराबाहेर गेल्यासारखा दाखवून पुन्हा मागच्या बाजूने सावधपणे हवेलीत शिरला. स्वयंपाकघराच्या खिडकीजवळ जाऊन तो शांतपणे उभा राहिला. आतून येणारा प्रत्येक शब्द त्याला स्पष्ट ऐकू येत होता. अनिता कार्तिकला म्हणत होती, मी काहीच बोलले नाही रे कार्तिक. त्यांनी मला काही विचारलंच नाही. पण तू मात्र जपून राहा. हे ऐकताच वसंतच्या मनात संशय आणखी गडद झाला. तो स्वतःशीच पुटपुटला, म्हणजे नक्कीच काहीतरी गडबड आहे. काहीतरी मोठं सत्य लपवलं जात आहे. ते मी शोधूनच काढणार. मिस्टर कार्तिक, अवनीच्या आयुष्यात तुमचा वेळ आता संपत आला आहे. वसंत थेट प्राथमिक आरोग्य केंद्रात पोहोचला. तिथून त्याने रवीलाही सोबत घेतला आणि दोघे त्या जिल्ह्यातील एड्स उपचार केंद्रात जाऊन पोहोचले. सुरुवातीला त्याला कोणतीही माहिती मिळाली नाही. सर्वत्र नियम आणि गोपनीयतेची भिंत उभी होती. पण अवनी आणि तिची संपत्ती त्याच्या डोळ्यांसमोर तरळताच त्याने थेट वडिलांना फोन लावला. त्याचे वडील मोठे उद्योगपती होते. त्यांनी लगेच स्थानिक आमदारांशी संपर्क साधला. अनेक फोन, ओळखी आणि दबावानंतर वसंतला हवी असलेली माहिती मिळवण्याची प्रक्रिया सुरू झाली. पण कार्तिकचं नशीब अजूनही त्याच्या बाजूने होतं. राजवीर यांच्याशी संबंधित वैद्यकीय फाईल मिळण्यासाठी किमान 2 दिवस लागतील असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. वसंतने ती फाईल मिळाल्यावर तिची प्रत थेट आपल्या मोबाईलवर पाठवण्याची व्यवस्था करून तिथून निघाला. पांडूचं घर. काम आटोपून पांडू घरी आला, पण बराच वेळ झाला तरी वेदिका त्याला कुठेच दिसत नव्हती. घरातही दुसरं कोणी नव्हतं. आई वडील त्याच्या मावशीच्या मुलीच्या उद्याच्या डोहाळे जेवणासाठी गावाबाहेर गेले होते. उद्या सकाळी पांडू आणि वेदिकालाही तिकडे जायचं होतं. संध्याकाळचे 6 वाजले तरी वेदिकाचा काही पत्ता नव्हता. शिवाय तिने त्याचा नंबरही ब्लॉक केला होता. रागाच्या भरात त्याने अमृताला फोन केला. तिने सांगितलं की वेदिका आत्ताच तिच्याकडून निघाली आहे. हे ऐकून त्याला थोडा दिलासा मिळाला, पण ती अजून घरी पोहोचली नव्हती. मनातली अस्वस्थता वाढली. तो बाईक काढून तिला शोधायला निघणार इतक्यात वेदिका समोरून येताना दिसली. ती काहीही न बोलता घरात गेली आणि खोलीचं दार जोरात बंद करून घेतलं. पांडू वैतागून डोक्यावर हात ठेवून बसला होता.
तेवढ्यात त्याच्या अंगावर एक कापडी पिशवी येऊन पडली. तो दचकून उठला. समोर वेदिका उभी होती. अंघोळ करून आली होती. डोक्यावरचा टॉवेलही अजून काढला नव्हता. कपाळावर कुंकू नव्हतं, पण भांगात मात्र सिंदूर उठून दिसत होता. तो काही बोलणार इतक्यात तिने त्याच्या शर्टची कॉलर धरली. तुझ्यात इतका अहंकार आहे का? पूर्ण दिवस माझ्याशी एक शब्दही बोलला नाहीस. मी इथेच आहे. कुठे पळून जाणार होते? वेदिका, तसं नाही. मग कसं आहे? तिने रागाने विचारलं. लहानपणापासून तू माझ्यावर जीवापाड प्रेम करत होतास, हे मला कसं करणार? एवढ्या वर्षात एकदा तरी प्रपोज करायला हवं होतंस. नाहीतर निदान मला सांगायला तरी हवं होतं. ती थोडी थांबली. पण तू काहीच केलं नाहीस. उलट माझ्यावर जबरदस्ती झाली, लग्न झालं आणि मी लगेच तुझ्यावर प्रेम करेन अशी अपेक्षा ठेवलीस? तिचा आवाज आता थरथरत होता. माझ्यात तरी थोडी अक्कल होती. मी तुला समजून घेतलं. तुझं प्रेम ओळखलं. तुझ्यासोबत संसार करायचं ठरवलं. मी तुझ्यावर आधीपासून प्रेम करत नव्हते, पण तुझा स्वभाव, तुझं मन हळूहळू मला आवडायला लागलं. ती हसत म्हणाली. आणि त्या मंगळसूत्राच्या जादूचाही परिणाम झाला. पुन्हा तिच्या चेहऱ्यावर राग उमटला. हे सगळं न विचारता मी अमृताशी काय बोलले ते ऐकलंस आणि दिवसभर माझ्याशी बोललाच नाहीस. नवरा बायकोच्या गोष्टी मैत्रीण नसली तरी मी लपवूनच सांगणार, पण आता काही लपवणार नाही. सगळ्यांना सगळं सांगून टाकेल. चालेल? ती रागाने त्याच्याकडे पाहत होती आणि त्या क्षणी पांडूच्या ओठांवर हलकंसं हसू उमटलं. बस. वेदिका अक्षरशः भद्रकालीच झाले. इतका अहंकार आहे का तुला? मी इतक्या मनापासून बोलतेय आणि तुला हसू येतंय? माझं दुःख इतकं विनोदी वाटतंय? तिने त्याच्या शर्टाला पुन्हा झटका दिला. त्याला मागे ढकलला आणि संतापाने खोलीत जाऊन बसली. काही क्षणांनी पांडू अलगद मांजराच्या पावलांनी खोलीत शिरला. आरशासमोर उभी राहून वेदिका डोळ्यातले अश्रू पुसत होती. आरशात त्याचं प्रतिबिंब दिसताच ती नुसती आरशाकडे पाहत राहिली. पांडू तिच्या अगदी जवळ गेला. त्याचा श्वास तिच्या पाठीला स्पर्श करू लागला. त्याने मागून तिच्या कमरेभोवती हात गुंडाळून तिला मिठीत घेतलं. वेदिका त्याला झटकून दूर करते आणि पलंगावर जाऊन बसली. डोळ्यातलं पाणी लपवण्याचा ती निष्फळ प्रयत्न करत होती. पांडू तिच्या शेजारी बसला. तिचे अश्रू पुसण्यासाठी त्याने हात पुढे केला, पण तिने त्याचा हात झटकून टाकला आणि दुसरीकडे तोंड फिरवलं. काही क्षण ती हुंदके देत बसली. अचानक तिच्या पायाला कोणीतरी स्पर्श केल्याची जाणीव झाली. तिने खाली पाहिलं. पांडू तिचे नाजूक पाय हातात घेऊन तिच्याकडे प्रेमाने पाहत म्हणाला, सॉरी बायको. फक्त माफी मागून तो थांबला नाही. त्याने अलगद तिच्या पायांवर ओठ टेकवले. त्या स्पर्शाने वेदिकाच्या अंगावर रोमांच उठले. तिने नकळत पलंगाची चादर घट्ट पकडली. पांडू उठून तिच्या शेजारी बसला. तिचे दोन्ही हात आपल्या हातात घेत तो शांतपणे म्हणाला, वेदिका, मला तू लहानपणापासूनच खूप आवडतेस. ज्या दिवशी शाळेत तुला पहिल्यांदा पाहिलं त्या दिवसापासून या वेड्या डोळ्यांनी फक्त तुलाच जपलं. दिवस बदलले, आयुष्यात खूप काही बदललं, पण एक गोष्ट कधीच बदलली नाही, ती म्हणजे तू. मला तू आजही तितकीच प्रिय आहेस. तो काही क्षण शांत राहिला. हो, मला तुला मिळवण्याची पद्धत चुकीची होती. त्यासाठी मी मनापासून तुझी माफी मागतो. पण माझं प्रेम, ते मात्र पूर्णपणे खरं आहे. त्याने तिच्या डोळ्यात पाहत पुढे म्हटलं, तुझ्या जागी स्वतःला ठेवून विचार केला तर माझी चूक मला समजते. आजवर तुला माझ्यावर प्रेम वाटावं म्हणून मी काहीच केलं नाही. म्हणूनच मला नेहमी भीती वाटत होती. कदाचित तुला मी कधीच आवडणार नाही. हे ऐकताच वेदिकाने त्याच्याकडे रागाने पाहिलं. सॉरी ग, तुला काय आवडतं हे मला माहिती असूनही कसं कोण जाणे, मी तुझ्याशी तसं वागलो नाही. प्लीज माझ्याशी बोलणं बंद करू नकोस. तुझं मौन माझ्यासाठी शिक्षा आहे. प्लीज माझी बायको, माझ्याशी बोल. पांडूच्या त्या विनवणीकडे वेदिका शांतपणे पाहत राहिली. त्याने तिच्या हातांवर अलगट ओठ टेकवले. तरीही ती काही बोलली नाही. तिने पुन्हा चेहरा दुसरीकडे वळवला. त्या क्षणी पांडूच्या डोळ्यांतून अश्रू ओघळले आणि तिच्या हातांवर पडले. ते उबदार अश्रू जाणवताच वेदिकाने हळूच त्याची हनुवटी धरून त्याचा चेहरा वर केला. त्याचे पाणावलेले डोळे पाहून तिचेही डोळे भरून आले. तिने त्याचा चेहरा आपल्या चेहऱ्याजवळ ओढून कपाळ त्याच्या कपाळाला टेकवले. दोघेही तसेच एकमेकांना बिलगून उभे राहिले. वेदिका हलक्या आवाजात म्हणाली, तुझा आमच्या घरच्यांवर राग होता म्हणून मलाही तू कधीच आवडला नाहीस. पण तू कुर्ता पायजामा घालून जीपमधून यायचास ना, तेव्हा मात्र लपून छपून तुला कितीतरी वेळा पाहिलंय मी. तरीही ते प्रेम आहे असं वाटलं नव्हतं. ती क्षणभर थांबली.
राजवीर मामांनी माझं लग्न अवनीच्या भावाशी लावणार असं सांगितलं होतं, म्हणून मलाच वाटलं मी त्याच्यावर प्रेम करते. पण त्याने मला नाकारलं तेव्हाही एवढं दुखलं नव्हतं, जितकं तू फक्त एक दिवस माझ्याशी न बोलल्यामुळे झालं. त्या एका दिवसाने मला समजलं प्रेम म्हणजे काय आणि मी खरंच कोणावर प्रेम करते. पांडूच्या डोळ्यात चमक आली. मग सांग ना, काय? तिने मुद्दाम अनभिज्ञ असल्यासारखं विचारलं. तुला अजूनही कळलं नाही? नाही, असं म्हणत ती त्याच्या छातीवर डोकं ठेवून उभी राहिली. पांडूने तिला घट्ट मिठी मारली. लव यू ग. काय म्हणालास? ऐकलंच नाही. अरे लाजतेय मी. जाऊ दे. ती अजूनच त्याच्या मिठीत लपली. तो हसत म्हणाला, अरे वा, तुला पण लाज वाटते? चेहरा दाखव बरं. तिने अचानक चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि कुजबुजली. एक किस दे ना पांडू. आता मात्र लाजण्याची वेळ पांडूवर आली. काय झालं? थांब आलो. तो उठून बाहेर गेला आणि एका मिनिटात परत आला. काय, तोंड धुवून आलास का? नाही, दरवाजा लावून आलो, असं म्हणत त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद केला. वेदिका दचकून उभी राहिली. त्याची नजर तिच्यावर खिळली होती. ती दाराकडे वळली पण एका क्षणात त्याच्या मिठीत अडकली. त्याने तिला अलगद पलंगावर बसवलं आणि प्रेमाने मिठीत घेत म्हणाला, तू किस मागितलास ना? ती लाजून म्हणाली, नको, खरंच नको. तिच्या ओल्या केसांवरचा टॉवेल त्याने अलगद काढून ठेवला आणि तिच्या चेहऱ्याजवळ गेला. ती डोळे घट्ट मिटून बसली. अगं डोळे उघड. तिने हळूच डोळे उघडले. तो तिच्याकडे पाहत अलगद म्हणाला, आय लव्ह यू. ती काहीच बोलली नाही. पुन्हा डोळे मिटले. त्याने तिच्या मानेजवळ चेहरा टेकवला आणि कुजबुजला. एकदाच सांग. वेदिका त्या क्षणी पूर्णपणे त्याच्या प्रेमात हरवून गेली होती. लाज, भीती, ओढ, आनंद, धडधड, सगळ्या भावना एकाच वेळी तिच्या मनात दाटून आल्या होत्या. पांडू मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत होता. दीर्घ श्वास घेत तो उठला. तुला नसेल आवडत तर राहू दे. तो निघून जाऊ लागला. क्षणातच वेदिकाने त्याचा हात धरला. त्याला पुन्हा आपल्याजवळ ओढलं आणि त्याच्या डोळ्यात पाहत हळूच म्हणाली, आय लव्ह यू पांडू, आय लव्ह यू. त्या एका कबुलीनंतर शब्दांची गरजच उरली नाही. दोन मनांमधील अंतर पूर्णपणे विरघळून गेलं. एकमेकांवरील विश्वास, प्रेम आणि आयुष्यभराची साथ यांची त्यांनी त्या रात्री मनापासून शपथ घेतली. पहाटेची चाहूल लागेपर्यंत त्यांच्या आयुष्यातील तो अविस्मरणीय क्षण दोघांच्या मनात कायमचा कोरला गेला. कार्तिक शेताच्या बांधावरच्या छोट्याशा झोपडीत विचारात गढून बसला होता. कुमार बराच वेळ त्याला हाका मारत होता, पण काहीच प्रतिसाद मिळेना. शेवटी त्याने कार्तिकच्या पाठीवर हलकासा धपाटा मारला. अरे काय रे? कार्तिक दचकून म्हणाला. मग काय? किती वेळापासून हाक मारतोय? कुमार त्याच्या शेजारी बसत म्हणाला. काय एवढा विचार करतोयस? काही नाही रे. सांग ना, पुन्हा चौहानच्या घरच्या मुलीसोबत तुझं काहीतरी झालं का? कार्तिकने मान हलवली. तसं काही नाही. कुमार हसत म्हणाला. मलाच वाटलं होतं. आता तर अवनी तुझ्याकडे किती प्रेमाने बघते. मग काय प्रॉब्लेम आहे? कार्तिकने खोल श्वास घेतला. तिला खरंच मी आवडतो रे. मग तर अजून काय हवं? ज्याच्यावर प्रेम केलंस तिच्याशीच लग्न झालंय. अवनीही हळूहळू तुला समजून घेतेय. मग आनंदाने जग ना. कार्तिकचे डोळे खाली गेले. कसं जगू? भूतकाळ विसरतच नाही. कुमार गंभीर झाला. तुझी चूक तरी काय होती? सगळं विसरून नवीन आयुष्य सुरू कर. जमत नाही रे. कार्तिक राग आणू नकोस. ज्या आयुष्याचं स्वप्न पाहिलंस ते आज तुझ्यासमोर आहे. अवनी तुझ्यासोबत आहे. तरीही अपराधीपणात जगत राहणार आहेस का? कार्तिक शांत बसून राहिला. कुमार पुन्हा म्हणाला. दिवस जात आहेत. तू आणि अवनी किती दिवस असंच राहणार? शीला काकूंनाही तुमची काळजी वाटते. त्या म्हणत होत्या कार्तिकला त्याचं हवं ते आयुष्य मिळालं, पण तो अजूनही मनापासून जगत नाही. प्रत्येक आईला नातवंडांचं सुख बघायचं असतं, पण त्या कधीच तुमच्यावर जबरदस्ती करत नाहीत. माझ्याकडे बघ. म्हशीसारखा मोठा झालोय, पण माझ्या लग्नाची कुणालाच काळजी नाही. बहुतेक आयुष्यभर अनिताच्या हातचं जेवण खाऊन आणि रियाच्या मांडीवर डोकं ठेवून अंगाई ऐकतच राहीन. शेवटचं वाक्य मुद्दाम विनोदी पद्धतीने बोलताच कार्तिकच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटलं. कुमारही हसला. अरे, आधी अवनीपासून दूर होतास तेव्हा तिची एक झलक पाहायला तडफडायचास. आता ती तुझ्याच घरात आहे तरी इतका दूर का राहतोस? जा, तिच्याशी मनमोकळं बोल. निदान तू तरी आनंदात राहा. तेवढ्यात कुमारचा फोन वाजला. पाहिलंस? अनिताचाच फोन आहे. माझं नाव घेतलं की लगेच आठवण येते तिला. बहुतेक पान आणायला सांगणार. तू निघ. कार्तिकने एक ठाम निर्णय घेत घराकडे पावलं वळवली.
पांडूच्या घरी मात्र वेगळंच वातावरण होतं. शेखर संतापाने म्हणाले, मी कितीदा सांगितलं होतं, ऐकलं नाहीस. आता बघ, तुझ्या बायकोने आज तुझ्या मावशीच्या मुलीच्या डोहाळ्या जेवणालाही जायचं टाळलं. पांडू काही बोलणार इतक्यात आईच्या नजरेने तो शांत झाला. शेखर पुन्हा बोलू लागले, बायकोच्या तालावर नाचतोयस. असंच सुरू राहिलं तर लोकांसमोर मान वर करून जगता येणार नाही. 4 माणसात मिसळलं तरच जग कळतं. बायकोच्या मागेच फिरत राहिलास तर असंच होणार. आज मात्र वेदिका गप्प बसणाऱ्यांपैकी नव्हती. तिने शांतपणे केस मागे सारले आणि पांडूकडे पाहिलं. पांडू नजरेनेच नको असा इशारा करतो, पण वेदिका थेट सासऱ्यांकडे वळली. इतरांच्या डोहाळे जेवणाला गेलो नाही म्हणून एवढं बोलताय, पण पुढच्या वर्षी आपल्या घरातच डोहाळे जेवण व्हावं म्हणून तुमचा मुलगा मेहनत घेतोय हे कधी समजणार? तिचा अर्थ समजताच दोघेही मोठे थक्क झाले. शेखर संतापून म्हणाले, बघ जरा कसं बोलतेय. हीच का ती मुलगी जिला तू इतक्या हट्टाने घरात आणलं? जुन्या गावपंचायतीची गोष्ट पुन्हा काढताच पांडूला घाम फुटला. पण वेदिका थांबली नाही. तुमच्या मुलाने सगळ्या गावासमोर माझ्यावर आरोप केला होता, तेव्हा तुमची अब्रू गेली नव्हती का? आणि अजून एक, माझा नवरा तुमचा मुलगा असला तरी माझ्यासमोर त्याला अपमानित करू नका. एवढं बोलून ती खोलीत निघून गेली. पांडू आईकडे पाहू लागला. शेखर चिडून म्हणाले, कशाला बघतोस? जा, बायकोच्या मागे फिर. तेवढ्यात वेदिका परत बाहेर आली. एक विचारू? तुमच्या डोळ्यांना व्यवस्थित दिसतं ना? मी रात्रीचा गाऊन घातलाय, त्याला पदर नसतो. मग तुमचा मुलगा माझ्या पदराला धरून कसा फिरेल? तिचं उत्तर ऐकताच पांडूची आई मोठ्याने हसू लागली. शेखरजींनी रागाने तिच्याकडे पाहिलं, पण त्या हसू थांबवू शकल्या नाहीत. वेदिका आत गेल्यावर त्या हळूच म्हणाल्या, आपली मुलगीही तुमच्याशी अशीच बोलायची. आता ती किती शांत झाली आहे. वेदिकाला पाहिलं की तिचीच आठवण येते. डोळे पुसत त्या निघून गेल्या. शेखर जागच्या जागी थिजून उभे राहिले. त्यांना त्यांच्या मुलीचा चेहरा आठवला. तेवढ्यात कपड्यांची बादली घेऊन वर जात असलेल्या वेदिकाचा हलकासा धक्का त्यांना लागला. त्यांनी तिच्याकडे पाहिलं. काय ताठरपणा आहे, असं तोंडाने म्हणाले, पण पहिल्यांदाच त्यांच्या नजरेत तिच्याबद्दल माया दिसत होती. स्वतःच्या मुलीची आठवण त्यांना वेदिकामध्ये दिसू लागली. दरम्यान कार्तिक घरी पोहोचताच मोठ्याने हाक मारू लागला, अवनी, अवनी. शीला काकूंनी विचारलं, काय रे, एवढा आवाज का करतोयस? आई, अवनी कुठे आहे? शिवणकामाच्या दुकानात गेली आहे. कार्तिकचा चेहरा पडला. काय झालं? काही नाही, मी तिला घेऊन येतो. अरे, जवळच गेली आहे. वेदिकाच्या स्कूटरवर गेली आहे, येईल ती. नाही, मीच घेऊन येतो. तो घाईघाईने बाहेर पडला आणि अवनीला स्वतःसोबत घेऊन परत आला. खोलीत आल्यावर अवनी त्याच्याकडे पाहत मिश्किलपणे म्हणाली, मिस्टर कार्तिक, 10 मिनिटांपासून माझ्याकडे बघताय, पण बोलायला धजावत नाही आहात. एवढं काय सांगायचं आहे? कार्तिकने तिच्याकडे पाहिलं आणि हलकंसं हसत म्हणाला, अगं, 2 मिनिटं तरी गप्प बसशील का? सगळं सांगतो. कार्तिकने धीर एकवटत विचारलं, मलाही तेच सांगायचं होतं, तुला तुझ्या बाबांबद्दल. पण अवनीने लगेच हात दाखवत त्याला थांबवलं. कार्तिक, त्यांच्या विषयावर आपण दोघांनी वाद घालायचा, भांडायचं, चर्चा करायची. मला काहीच नको आहे. ते माझे बाबा आहेत ती वेगळी गोष्ट, पण तू माझा नवरा आहेस ते वेगळं. आपण आपल्या आयुष्याकडे पाहूया. त्यांच्या भूतकाळाबद्दल मला काहीच जाणून घ्यायचं नाही. तिचं बोलणं ऐकून कार्तिकने तिचे हात हातात घेतले. मलाही तेच सांगायचं होतं. आता यापुढे कोणताही संकोच नाही. आपण जसं स्वप्न पाहिलं तसं आयुष्य जगूया. अवनी त्याच्याकडे अविश्वासाने पाहत राहिली. कार्तिकने तिचे दोन्ही गाल हातात घेतले. तुला जसं हवं आहे तसं आपण आता जगू. भूतकाळ आता आपल्या आयुष्यावर कधीच सावली टाकणार नाही. तुला जपण्याची जबाबदारी माझी आहे, असं म्हणत त्याने तिच्या कपाळावर हलकंसं चुंबन घेतलं. तिच्या गालाला गाल लावत तो हसत म्हणाला, तयार रहा, मी लगेच येतो. कपाटातून एक पाकिट काढून तिच्या हातात देत तो डोळा मारून बाहेर गेला. पाकिटातली साडी पाहताच अवनी लाजून त्याच्याकडे पाहत राहिली. त्यानंतर कार्तिक चौहानच्या वाड्यावर गेला. सासू सासऱ्यांचे आशीर्वाद घेऊन मनातलं सगळं बोलून तो रात्री घरी परतला. शीलाजींनी अवनीला ती खास साडी नेसलेली पाहताच आज काहीतरी शुभ घडणार याची चाहूल घेतली. हीच ती साडी होती जी कार्तिकने अनेक वर्षांपूर्वी अवनीसाठी जपून ठेवली होती. आनंदाने त्यांनी वेदिकालाही फोन करून ही बातमी सांगितली. रात्री अवनी नवीन साडी नेसून आरशासमोर उभी होती. तेवढ्यात कार्तिक खोलीत आला आणि दरवाजा बंद केला. त्या क्षणी वसंतने पाठवलेले वैद्यकीय अहवाल, व्हॉइस नोट्स आणि संदेश तिच्या मोबाईलवर तसेच पडून होते.
प्रेमाने सुरू व्हायला हवी असलेली ती रात्र मात्र एका लपवलेल्या सत्यामुळे वेगळंच वळण घेणार होती. अवनीने सहज विचारलं, कुठे जाऊन आलात? कार्तिकनेही खरं सांगितलं. चौहानच्या वाड्यावर जाऊन सासू सासऱ्यांचे आशीर्वाद घेऊन आलो. पुढच्या क्षणी अवनीचा चेहरा बदलला. माझ्या नावडत्या लोकांकडे कशाला गेला होतास? कार्तिक शांतपणे म्हणाला, आपण नवीन आयुष्य सुरू करतोय, त्यासाठी त्यांचे आशीर्वाद हवेत. पण अवनीचा राग वाढतच गेला. त्यांच्या आशीर्वादाने तुला काय मिळणार? त्यांच्यासारखंच आयुष्य जगायचं आहे का? कार्तिकलाही राग आला. अवनी, पुरे. त्यांच्याविषयी एक शब्दही चुकीचा बोलू नकोस. अवनीनेही माघार घेतली नाही. मला ते कधीच मान्य नाहीत. त्यांच्या नावाचाही मला तिटकारा आहे. क्षणात दोघात जोरदार वाद सुरू झाला. कार्तिकने संतापाच्या भरात पलंगाला लाथ मारली. आणखी एक शब्द बोललीस तर मी स्वतःवर ताबा ठेवू शकणार नाही. अवनीही ठामपणे म्हणाली, आणि तू त्यांच्या बाजूने माझ्याशी बोललास तर मीही शांत बसणार नाही. ज्या रात्री त्यांच्या आयुष्याची सुंदर सुरुवात व्हायला हवी होती, ती रात्र राग, अबोला आणि कटू शब्दात संपली. अवनी खोलीत अस्वस्थपणे फिरत राहिली, तर कार्तिक गच्चीवर एकटाच येरझाऱ्या घालत होता. दुसरीकडे मात्र पांडू आणि वेदिकाची दुसरी रात्र आनंदात गेली. वसंतने पाठवलेले संदेश अजूनही कुणाच्याही नजरेस पडले नव्हते. दुसऱ्या दिवशी सकाळी कार्तिक शेतात न जाता घरीच थांबला. त्याचा चेहरा पाहण्याचीही इच्छा नसल्यामुळे अवनी रागाने चौहानच्या वाड्याकडे निघून गेली. सुदैवाने त्यावेळी वसंत तिथे नव्हता. रवी त्याला कामानिमित्त बाहेर घेऊन गेला होता. म्हणून आणखी एक मोठा सामना काही काळासाठी तरी टळला. यानंतर पुढे काय होणार हे पाहूया आपल्या या कथेच्या पुढच्या आणि शेवटच्या भागामध्ये. यानंतरचा येणारा भाग कदाचित आपल्या या कथेचा शेवटचा असेल. पण आजचा भाग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. सोबतच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, हाईप करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सगळ्यात आधी मिळेल. धन्यवाद.